तर लोकांना वाटतं की मी उद्धव ठाकरेंना उमेदवार दिला असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। सांगलीबाबत शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चर्चा होती असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलंय। मला 13 ते 14 जागा हव्या होत्या, त्या 10 वर आल्या, त्याची मला चिंता असल्याचं देखील यावेळेला जयंत पाटलांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतला की ते बदलत नाहीत असं देखील यावेळेला जयंत पाटलांनी म्हटलंय। असं वाटतं उद्धवजी की मी तुम्हाला उमेदवार दिला, मी तुम्हाला सांगितलं ही काँग्रेसची जागा, ही सांगलीची जागा तुम्ही घ्या, असं मी कशाला सांगू? तुमच्या दोघातली चर्चा आहे। मी ही जागाही मागितलेली नव्हती, तोंडातनं ब्रश शब्दही काढलेला नव्हता, कारण मला 13-14 जागा पाहिजे होत्या। त्या माझ्या हळूहळू 10 वर आल्यावर मी त्या चिंतेत होतो। ठीक आहे, पण हा निर्णय झाला। एकदा निर्णय झाला की ताकदीनं त्याच्या मागे उभं राहायचं। मला आठवतंय उद्धवजींचा स्वभाव असा आहे, एकदा त्यांचा निर्णय झाला की सूर्य एखाद्या वेळे पश्चिमेला उगवेल, पण त्यांचा निर्णय ते बदलत नाही।